केवढ्याला दिला आजी? भाजी आहे हा 20 रुपये. 30 रुपयाला. जास्ती घेणार जास्ती देणार? घेणार काय तुम्ही? किती ढीग आहे ते? हे 3 आहे, हे 6 आहे. सगळं द्या मला. सगळे दूध 50 रुपयाला एवढी भाजी परवडणार का तुम्हाला? मला परवडते घ्या. माणसं घेऊन खुडून आणून 50 रुपयाला एवढी भाजी कसे परवडणार? आता माणसं किती रुपये घेतात? माणसं बघा आता 200 म्हणत त्यांनी. 200 पकडून झाला. 200 तुम्ही 3 माणसं झाला, 700 रुपये झाले तुमचे. मग ही भाजी तुम्ही जर 200 रुपयाला विकून गेला तर कसं परवडणार तुम्हाला? नाही परवडत खरं. आता एकदा शेतातलं तरी फोडाय पाहिजे ते. रेट चढ लावायचा. 20 रुपयाला एक ढीग लावायचा. नको कोण घेतय व परवडलं तर घेतात, नाही तर जाईना. नाही काय ते घरला नेऊन कुजत घालते. आता जाईना खाईनात माणसं तिकडे. माणसं खाऊन देत. खाऊ देत. मग तुमचं नुकसान होऊन माणसं खाऊ देत. आम्हाला बी आशीर्वाद जरा देऊन देत. पण आशीर्वाद देत नाहीत की माणसं. खरं दिनात नाही तर तसंच तरी खाईना तिकडे. पण खाऊ देत. खाऊन देते. मला ते 5,000 तर मिळायला पाहिजे तर तुम्ही फायद्यात. नाही होत एवढं कोण हिशोब करतंय. करायला पाहिजे. शेतकऱ्यांना हिशोब करायला पाहिजे मावशी. मोठ्या पिशव्या आहेत दुकानातल्या. म्हणजे तुम्ही पिशव्यांचा सदुपयोग करायला लागलाय. होय हे हाताला काय झालं तुमच्या? ते आवळ उठलाय हो. एक डॉक्टर आहेत माझे मित्र मोठे. माझं कार्ड देतो. हं. हा तुमच्या लेकाला त्याच्यावर मला फोन करायला सांगा.